एक नवीन अपडेट बघूया। सतीश उर्फ खोक्या भाईने आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। मारहाण प्रकरणामध्ये जामिनासाठी सतीश उर्फ खोक्या भाईचा अर्ज दाखल झाल्याचं कळतंय। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन वकिलाच्या मार्फत दाखल करण्यात आलाय आणि आज दुपारी अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी होणार असंही कळतंय। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं दरम्यान रवाना झालेली आहेत। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना अधिक या संदर्भात अपडेट्स विचारू। गोविंद, आता एकंदरीत अटकेची संभावना तर स्पष्ट आहे, पण त्याआधी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे सतीश भोसले म्हणजे खोक्या भाईने। आणखीन काय अपडेट आहे? आपण बघतोय की पूर्वी काल ज्यावेळी माध्यमासमोर येऊन खोक्या उर्फ सतीश भोसले हा समोर आला आणि तो सांगत होता की तो कसा याच्यामध्ये गुन्हेगार नाहीये, जी मारहाण झाली होती ती एका महिलेची छेड झाली म्हणून मारहाण झाली होते। मात्र त्यानंतर त्यानं जे काही प्रदर्शन मांडलंय मागच्या 8 दिवस झाला आपण करतो त्याने मनोरंजन सुद्धा होत आहे आणि शंका सुद्धा उपस्थित होते की राजकीय नेत्याजवळ असलेले कार्यकर्ते कसे काय वागू शकतात। पण त्यानंतर पोलिसांनी रात्रीपासून त्याचा जो पाठलाग आहे तो वाढवला आहे, कारण त्याची रात्री जी गाडी होती ती गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आणि आज जी माहिती अशी मिळते की खोक्या उर्फ सतीश भोसले हा बीड मध्ये येऊन पोलिसांसमोर शरण जाणार आहे। मात्र शरण येण्यापूर्वी सतीश भोसले यांनी त्याला अटकेपासून बचाव व्हावा म्हणून अटकपूर्व जामिनाचा अर्ज सुद्धा त्यानं बीड जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आणि या अर्जावरती सुद्धा दुपारी सुनावणी होणार आहे। अर्थात आता पोलिसांनी कलम वाढवलेत, कारण सुरुवातीला 1 गुन्हा दाखल झाला होता, दुसरा गुन्हा दाखल झाला आणि एकूण सतीश भोसले याच्यावर आणखी जी काही पूर्वी गुन्हे दाखल झाले होते ते सुद्धा गुन्हे पुढे पोलीस काढताना पाहायला मिळत आहेत। मात्र असं असताना आता सतीश भोसले सुद्धा अटकेपासून बचाव करण्यासाठी पुढे आलाय आणि त्यांनी बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला। गोविंद, तुम्ही सोबतच राहा, आणखीन अपडेट्स घ्यायचे आहेत अजून एका बातमी संदर्भामध्ये। ती बातमी आपण बघूया। सतीश भोसले उर्फ खोक्या पुराव्यांसह लवकरच पोलिसांना शरण येणार अशीही सूत्रांची माहिती आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची आलिशान कार पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागच्या 5 दिवसांपासून फरार आहे। त्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत, पण पोलिसांना तो सापडलेला नाही। तर सतीश भोसलेने न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहितीही नुकतीच मिळतेय। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुराव्यासह पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुन्हा एकदा जाऊयात गोविंद शेळके यांच्याकडे। गोविंद, कुठेतरी खोक्या भाईचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय अटक चुकवण्याचा, पण त्याचबरोबर तो पोलिसांना शरण येणार असंही कळतंय। नक्की हा सगळा जो प्रकार आहे किंवा अटक म्हणा किंवा शरण येणं म्हणा हे साधारण कधी होऊ शकतं, या संदर्भामध्ये पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? या संदर्भात पोलीस कुठली माहिती देत नाहीयेत, उलट माध्यमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। कारण यापूर्वी सुद्धा सतीश भोसले हा समोर आला होता, माध्यमाला त्यांनी बाईट्स दिले होते। मात्र फरार असलेला सतीश भोसले पोलिसांना सापडत नाहीये। पोलीस एकीकडे आम्हाला सांगतायत की आम्ही त्याला तपासण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी 2 पथकं रवाना केलेत। मग ते पथकं काय करतायत? कारण माहिती अशी होती की सतीश भोसले हा बीड जिल्ह्यामध्ये असताना पोलीस त्याच्या मागावर होते का, आणि जर मागावर होते तर तो त्यांना काय सापडला नाही। आता ज्यावेळी सतीश भोसले माध्यमासमोर आला त्यावेळी स्वतः सतीश भोसलेने सांगितलं आहे की मी लवकरच सरेंडर होणार आहे। तो आता बीड शहरामध्ये येऊन सरेंडर होणार आहे, दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे। असं असताना पोलीस मात्र त्याला अटकेसाठी पुढे आले। पण हे होत असताना आणखी गोष्ट महत्त्वाची बघितली पाहिजे, जर कोर्टाने त्याला अटकेपासून बचाव केला तर पुढे काय? कारण ज्या प्रकारचे गुन्हे आहेत त्यामध्ये त्याला प्रावधान आहे बेल मागण्याचा, तर मग पुढे कोर्ट काय म्हणतं हे बघितलं पाहिजे। एक मात्र खरं आहे की मागच्या 8 दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या संदर्भात अगदी खरं आहे गोविंद, एकंदरीतच अटक चुकवण्यात सतीश भोसलेला यश मिळतंय का, अटक करण्यात पोलिसांना यश मिळतंय आणि कोर्ट पुढे काय म्हणतंय महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।